आणि आता राज्यभरातल्या इतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। जरांगेंनी दिलेल्या अल्टिमेटमवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी थोडा वेळ मागितलाय। प्रतिक्रियेला थोडा वेळ लागतो, मी जरांगे पाटलांना विनंती करणार असल्याचं विखे यांनी म्हटलेलं आहे। गाव पातळीवर ज्या समित्या केल्या आहेत त्यांना त्यांचं काम करू दिलं पाहिजे, याला थोडा कालावधी जाणार आहे असं त्यांनी म्हटलं। दुर्दैवानं समाजाचा ठेकेदार नावाखाली काही लोकांनी आपलं स्वतःचं दुकान मांडलं अशी टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी लक्ष्मण हाके यांचं नाव न घेता केली। तर महाराष्ट्रातील सामाजिक एकोप्याला त्यामुळे दुर्दैवाने तडा जात असल्याचंही त्यांनी म्हटलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीएसटीचे नवे दर जाहीर केलेले आहेत। याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली। सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतल्याचं त्यांनी म्हटलं। आमच्या नेत्यांवर बोलाल तर आम्ही देखील देवेंद्र फडणवीसांवर बोलणार असा थेट इशाराच राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सरकारला दिलाय। गोपीचंद पडळकर यांनी व्यक्तिगत पातळीवर टीका केली तर यापुढे त्यांच्या सगळ्या भानगडी बाहेर काढू असं देखील विधान शेख यांनी केलं। सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढला। मरकडवाडीची निवडणूक बॅलेटवर घ्यायची आहे असं विधान उत्तम जानकरांनी मोर्चा दरम्यान केलं। ईव्हीएम मशीनचा इंजिनियर असल्याचंही भाष्य त्यांनी केलं। साताऱ्यातील ज्येष्ठ लेखक डॉक्टर आह साळुंखे यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे। साळुंखे हे प्रकृती अस्वस्थतेमुळे घरीच असतात, मात्र मी साताऱ्यामध्ये आल्यावर त्यांना नक्की भेटेल असं देखील त्यांनी म्हटलं। साताऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली। तर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते विश्वास पाटलांचा सत्कार देखील करण्यात आला। यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई देखील उपस्थित होते। सांगलीमधील महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चात उत्तम जानकरांनी सरकारवर घणाघात केलेला आहे। राज्य व्यवस्थितपणे चालवा हा महाराष्ट्र आहे, याचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही असा सल्ला सरकारला दिला। 150 वर्षांची परंपरा असलेल्या यवतमाळच्या दुर्गोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। 10 दिवस देवीचं जागर होणार आहे। भव्य मंडप, सुंदर देखावे, रोषणाई, संपूर्ण नवरात्रामध्ये अन्नदान आणि भक्तांचा उदंड उत्साह पाहायला मिळाला। तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली। मंदिरात पारंपरिक पद्धतीनं मंत्रोच्चार आणि धार्मिक विधीने पुजाऱ्यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली। ढोल ताशांचा गजर, जय भवानी जय शिवराय या घोषणांनी संपूर्ण तुळजापूर नगरी दुमदुमून गेली। हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। मंदिर परिसरात उत्साह आणि भक्तिमय वातावरण आहे। पुण्याच्या जुन्नरमधील किल्ले शिवनेरी गडावर शिवाई मातेचा नवरात्र उत्सव सुरू झाला। देवीचा गाभारा आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी सजवण्यात आलाय। तर नवरात्र उत्सव काळात गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं। अकोल्यातील काटेपूर्णा गावातील चंडिका देवीच्या मंदिरात भाविकांची गर्दी झाली। नवरात्र उत्सवाचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळाला। या ठिकाणी देवीची भक्तिभावाने आरती करण्यात आली, तर संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला। नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावरील श्री रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली। यानिमित्त संपूर्ण मंदिर आणि परिसरात फुलांची सजावट करण्यात आली। तर 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। मातेच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली। आरक्षणाचं संकट मानव निर्मित आहे। शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान दूर करण्यासाठी देवाचा धावा करेन असा टोला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी लगावला। शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारला देवीनं शक्ती द्यावी असं देखील त्यांनी म्हटलं। सिंधुदुर्गातील किनारी भागात पारंपरिक रापण मच्छीमारीला सुरुवात झाली। अरबी समुद्रात उधाण कमी झालं, त्यामुळे 1 सप्टेंबरपासून वेंगुर्ले तालुक्यातील खवणे, शेळपी, निवती, केळूस, भोगवे इथं संध्याकाळी 1 वाजल्यापासून मच्छीमारी सुरू करण्यात आली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा परभणीत निषेध करण्यात आला। परभणीतील व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। यावेळी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली। सुनील तटकरे यांच्या सन्मान सोहळ्यात धनंजय मुंडेंनी काहीतरी जबाबदारी द्या, रिकामं ठेवू नका असं विधान केलं होतं। त्यावर आता अजित पवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे। त्यांच्या विनंतीला मान दिला जाईल असं अजित पवारांनी म्हटलं।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 29 सप्टेंबरला परभणीच्या दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची जाहीर सभा देखील आयोजित केली आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर अजित पवारांनी भाष्य केलं. भ्रष्टाचार झाला असेल तर कारवाई झाली पाहिजे, अशी चौकशी झाली पाहिजे, असं देखील अजित पवारांनी म्हटलं. संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यात अंबादास दानवे यांनी अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे दानवेंनी पाहणी करत शासनानं तातडीनं पंचनाम्याचे आदेश देऊन मदत जाहीर करावी अशी मागणी केली. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण द्या या मागणीसाठी अमरावतीमध्ये सकल धनगर समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आलाय. आज उपोषणाचा 6वा दिवस आहे, तरीही शासनाने याची दखल घेतली नाही अशा खंत आहे. पुण्यात सारथी बार्टी महाज्योती अमृत आरटी या संस्थांच्या शिष्यवृत्तीबाबत मागण्या मान्य करण्यासाठी समन्वय कृती समितीचं डेक्कन चौकामध्ये आंदोलन सुरू आहे. समितीच्या शिष्टमंडळानं काल भेट घेऊन झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं मंत्री छगन भुजबळांच्या हस्ते कोटमगाव जगदंबा देवस्थान इथं घटस्थापना करण्यात आली. भुजबळांनी जगदंबा मातेच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतलेलं आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळू दे, शेतमालाला भाव मिळू दे, सर्वांना सद्बुद्धी दे अशी प्रार्थना केली आहे. तर उपस्थित भाविकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. नागपूरच्या कोराडी इथल्या महालक्ष्मी जगदंबेच्या अश्विन नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. भाविकांसाठी मंदिराच्या परिसरात आकर्षक दर्शनवारी तयार करण्यात आली आहे. अखंड मनोकामना ज्योतीचं प्रज्वलन करण्यात येणार आहे. ठाण्यातील टेंभी नाका देवीच्या मुख्य सभामंडपाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कळवा मार्केटमधून ठाणे टेंभी नाका इथपर्यंत अशी देवीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या कलाकृतींचं दर्शन घडणार आहे. नाशिकमधील कालिका माता मंदिरात नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो. नवरात्रीनिमित्तानं कालिका माता मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. तर यंदाचा नवरात्र उत्सव कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सुरू राहणार आहे. तर कालिका मातेचं दर्शन घेण्यासाठी 24 तास हे मंदिर खुलं राहणार आहे. नांदेडमधील माहूरमध्ये रेणुका माता गडावर आज घटस्थापना होणार आहे. देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेलं तीर्थक्षेत्र घटस्थापनेसाठी सज्ज आहे. नवरात्र उत्सवामुळे गडावर फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आलेली आहे. तर पहाटेपासूनच भाविकांनी गडावर रेणुका मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली. कर्नाटकातील मंगळूरुमध्ये नवरात्री उत्सवासाठी तयारी करण्यात आली. नवरात्री उत्सवानिमित्त मंगळूरुमधील कुद्रोली गोकर्णेश्वर मंदिरात आकर्षक सजावट केली. नवरात्रीनिमित्त सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गा दौंडचा शुभारंभ झाला. संभाजी भिडे यांच्या उपस्थितीमध्ये दौडला सुरुवात झाली. पाकिस्तानचा ध्वज पायदळी तुडवत या दौडीचा प्रारंभ झाला. शहरातल्या प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ही दौड काढण्यात आलेली असून हजारो धारकरी सहभागी झाले. पुण्याच्या खेडमधील कन्हेरसर एमाई मातेचा नवरात्र उत्सव सुरू झालाय. आज घटस्थापनेच्या दिवशी एमाई नगरी सजली. देवीचा मंदिर गाभारा देखील आकर्षक अशा विविध रंग फुलांनी सजवण्यात आलाय. या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. भंडाऱ्यात नवरात्र उत्सवानिमित्त विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं सूचना देण्यात आल्यात. गरबा परिसरात आधार कार्डची नोंद करून प्रवेश देण्याचं आवाहन विश्व हिंदू परिषदेनं केलं. अनैतिक असामाजिक गोष्टी टाळण्याकरता या सूचना दिल्या. नाशकात नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात होती. या नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील तब्बल 413 मंडळांमध्ये आदिशक्तीची स्थापना होणार आहे. तर 369 मंडळांच्या वतीनं राज दांडियाचं आयोजन केलंय. तर यंदाच्या नवरात्रीत दांडिया स्पर्धेतल्या विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहराचं ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा मंदिरात घटस्थापना झाली. देवीच्या सेवेचा मान असलेल्या दानवे कुटुंबियांकडून घटस्थापना करण्यात आली. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्वतः घटस्थापना करत देवीची आरती केली आहे. त्यावेळेस आरती आणि पूजेला शिवसेनेचे चंद्रकांत खैरे सुद्धा उपस्थित होते.
नवरात्रोत्सवानिमित्त कोल्हापुरात शाही दसरा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यानिमित्त जिल्हा प्रशासनानं 11 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय. आज सायंकाळी 6 वाजता दसरा चौकात या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. गुजरातमधल्या सुरतमध्ये नवरात्रीपूर्वीच रात्र गरबा कार्यक्रमाचं आयोजन केलं. सुरत मेडिकल कन्सल्टंट असोसिएशननं आयोजन केलेलं आहे. ऑपरेशन सिंदूर या थीमसह गरबा कार्यक्रमाचं आयोजन केलं. यूपीच्या प्रयागराजमधील अलोपी देवी मंदिरात शारदीय नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झाली. नवरात्र उत्सवामुळे अलोपी देवी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी आल्याचं पाहायला मिळतं. दिल्लीतील छतरपूरमध्ये आजपासून शारदीय नवरात्रीचा 9 दिवसांचा उत्सव सुरू आहे. नवरात्र उत्सवामुळे छतरपूरमधील आद्य कात्यायनी शक्तीपीठ मंदिरात भाविकांची गर्दी झाली. या मंदिरात भक्तिभावानं प्रार्थना करत असून मंदिरातलं वातावरण भक्तिमय झालं. राज्य सहकारी बँकेनं पती आणि पत्नी या दोघांनाही आपल्या बँकेत नोकरी करण्यास मज्जाव करण्याबाबत धोरण लागू केलं. पती आणि पत्नी एकाच संस्थेमध्ये काम करत असल्यास संभाव्य हितसंबंध, गोपनीयता तसंच गैरवर्तन टाळण्यासाठी हे धोरण राज्य बँकेच्या प्रशासक सभेत मंजूर केलं आहे. सिंधुदुर्गातील किनारी भागात पारंपरिक रापण मच्छीमारीला सुरुवात झाली. अरबी समुद्रात उधाण कमी झालं. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून वेंगुर्ले तालुक्यातील खवणे, शेळपी, निवती, किळूस, भोगवे इथं मच्छीमारी सुरू करण्यात आली. मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेर तपासण्यांसाठी SIR 30 सप्टेंबरपर्यंत तयार रहा असे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. देशव्यापी SIR मोहीम ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.